अध्यक्ष महोदय, ज्या नालासोपारा वसई विरारचं प्रतिनिधित्व करतो तिथे अनेक बिल्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग ह्या इल्लीगल आहेत. आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे मागील वर्षी जो आता या सर्वे जो केला 1198 बिल्डिंगचा 92 बिल्डिंग C1 कॅटेगरीतल्या, 396 C1 C2A आणि 633 C2B अशा कॅटेगरीला. मॅडम शनिवारी एक बिल्डिंग पडल्यामुळे 3 बिल्डिंग कोसळल्या. 2 बिल्डिंग मधलं अंतर 1.5 फूट आहे, फक्त 1.5 ते 2 फूट आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे ह्या संदर्भामध्ये शासनाने आता जवळजवळ मागे 2500 लोक ज्या इमारती एकेजेस तोडल्यामुळे बेघर झाली, आताही कालच्या घडीला 500 घरं लोक बेघर झाली आहेत. म्हणजे ह्या संदर्भात जी मिटिंग होईल या मिटिंगमध्ये वसई विरारला नालासोपाराही आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवण्यात यावं, कारण इथला प्रश्न टोटली निराळा आहे. काही ज्या 100 तुम्ही 10,000 मीटर सांगितलं त्याच्यामध्ये काही आदिवासी लँड आहे, काही फॉरेस्टची लँड आहे, त्याच्यामध्ये काही डिस्प्युटेड लँड आहे, काही इल्लीगल बिल्डिंग आहेत, काही सेमी इल्लीगल बिल्डिंग आहेत. अशा प्रकारे निरनिराळ्या बिल्डिंग तिथे आहेत. त्यामुळे ह्या संदर्भात निराळा निर्णय, एक अलग निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे मी मॅडमला विनंती करतो, इथे गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत की आमच्याकडे 5,000 म्हाडाची घरं आहेत. आता काय जी बिल्डिंग पडली ते लोक रस्त्यावर झोपतात अक्षरशः, त्यांना झोपायलाच काय नाही. त्यामुळे आता टेम्पररी महापालिकेने कुठल्याही प्रकारे व्यवस्था ह्या लोकांची राहण्याची केली नाही. 2 दिवस खाणं दिलं, कॉमन हॉलमध्ये ठेवलं, पण आता 5,000 याची म्हाडाची जी घरं आहेत कोकण म्हाडाची, त्या घरामध्ये ह्या लोकांना राहायला द्या अशी मी आग्रही मागणी करतो. सरकार ते देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये आम्ही माहिती घेऊन निश्चितच त्याच्यामध्ये काय करता येईल तशी कारवाई करू. त्यांना जर देता येत असेल तर निश्चितपणे घरं देऊ. आणि जसं मी सांगितलं तशी सभासदांची आम्ही ज्या वेळेस मीटिंग घेऊ त्यावेळेस त्यांना पण आम्ही आमंत्रित करू.